नमस्कार मंडळी, मी विजय गोळे सर. ओळखला ना? आहे ना ओळख? तर मी आज एक नवीन कार्यक्रम घेऊन आलेलो आहे. त्या कार्यक्रमाचं नाव आहे स्नेहमिलन. काळाच्या ओघात विस्मृतींच्या पडद्याआड गेलेल्या आठवणींना नवजीवन देणारा BSNLच्या ND पटेल रोड येथील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा स्नेहमिलनाचा कार्यक्रम नुकताच मखमलाबाद येथील ग्रीनलँड रिसॉर्ट या ठिकाणी संपन्न झाला. या कार्यक्रमामुळे गेली काही दशकं सोबत काम करणारे अनेक कर्मचारी एकत्र आले आणि त्यांनी आपल्या आठवणींना आणि पुन्हा एकदा आपण भेटूया असं म्हणत या कार्यक्रमाला उजाळा दिला. त्याचा हा वृत्तांत खास आपल्यासाठी. नाशिकच्या ND पटेल रोड येथील टेलिफोन एक्सचेंजमध्ये गेली 30 ते 35 वर्ष काम करणारे टेलिफोन ऑपरेटर, टेक्निशियन आणि ऑफिसर्स आपल्या सेवानिवृत्तीनंतर अनेक वर्षांच्या गॅपनंतर स्नेहमिलनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र जमले. विजय राग, अजित कुलकर्णी, संजय चुंबळे, रनाळकर, गवांदे, SP जाधव आणि सहकारी या मंडळींनी महिनाभर प्रयत्न करून हा स्नेहमिलनाचा कार्यक्रम घडवून आणला. या कार्यक्रमासाठी नाशिक, पुणे, नागपूर आणि इतर ठिकाणाहून 115 स्त्री पुरुष एकत्र आले होते. हे सर्व कर्मचारी ND पटेल रोड येथील टेलिफोन एक्सचेंजमध्ये गेली 30 ते 35 वर्ष त्यांनी सेवा केली, सर्व्हिस केली आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर ही सगळी मंडळी आपापल्या ठिकाणी गेली. त्यांना एकत्र आणणारा हा स्नेहमिलनाचा कार्यक्रम मखमलाबाद येथील ग्रीनलँड ॲग्रो टुरिझम या ठिकाणी सादर करण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन अतिशय नेटके करण्यात आले होते. आपले सहकारी अनेक वर्षांनंतर भेटणार या उत्सुकतेने ही सर्व मंडळी जमली होती. स्नेहमिलनासाठी श्री विजय राग आणि श्री अजित कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला. 115 निवृत्त कर्मचाऱ्यांनी एकमेकांना बघताच जुन्या दिवसांची आठवण जागृत झाली. या कार्यक्रमाची सुरुवात BSNLच्या सुप्रसिद्ध गायिका सौ मृदुला देव यांच्या स्वागत गीताने झाली. यानंतर पारंपरिक पूजनाला फाटा देत लाखो कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जीवनाला आकार व स्थैर्य देणाऱ्या टेलिफोनचे पूजन करण्यात आले. ज्येष्ठ सहकारी श्री नंदकुमार कुलकर्णी, श्री सुधाकर देसाई, सौ मोहरीर मॅडम आणि सौ MA कुलकर्णी उर्फ मॅक मॅडम यांनी हे अनोखे टेलिफोन पूजन केले. अनेक वर्षांनी एकत्र आल्यामुळे या ज्येष्ठ कर्मचाऱ्यांचा आनंद आणि उत्साहाला जणू उधाण आले होते. यावेळी सुभाष काजळे यांनी आपली स्वतःची कविता सादर केली तर DS कुलकर्णी यांनी अभंग म्हणून वातावरण भक्तिमय केले. सौ ठाकूर, सौ देव, सौ मोहरीर, सौ MA कुलकर्णी, श्री DS जाधव, श्री शशिकांत दानी आणि विजय गोळे सर यांनी आपले अनुभव सांगून कार्यक्रमाची रंगत वाढविली. प्रत्येकाने एकमेकांची जिव्हाळ्याने चौकशी केली. खूप वर्षांनी भेटण्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट झळकत होता. पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन नवसंकल्पना राबविताना हृदयविकार या विषयावर CPR कसा द्यायचा याचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. तेही सर्वांनी अतिशय मनापासून पाहिले. तसेच ढासळत चाललेली कुटुंब संस्था परत कशी उभी करता येईल
याविषयी शुभांगीताई पटवर्धन यांनी सुरेख मार्गदर्शन केले, ते देखील या ज्येष्ठांना मनापासून आवडले. आज विचार करा. हातात हात, गप्पांच्या गाठीभेटी, डोळ्यात भावुकता आणि मनात एकत्रित प्रवासाच्या असंख्य क्षणांच्या आत उजळणी अशा वातावरणात सर्वांनी आपापल्या सेवा काळातील अनुभव कथा सांगतात. सभागृहात आठवणींचा संगमच तयार झाला. अनेक जण तर दशकानंतर भेटत होते, त्यामुळे सहकाऱ्यांच्या सहवासात घालवलेले ते दिवस कोवळ्या सूर्यकिरणांप्रमाणे मनाला ऊब देऊन गेले. तत्पूर्वी दिवंगत सहकाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. हलक्या फुलक्या संवादाची रेलचेल, विनोद, अनुभव कथन आणि परस्परातील स्नेहाचा नवा संकल्प या सर्वांनी स्नेहमिलन हा केवळ एक मेळावा न राहता मनांना जवळ आणणारा उत्सव ठरला. स्नेहभोजनानंतर निरोप घेताना अनेकांचे डोळे पाणावले. DS कुलकर्णी, शिवाजी जाधव, वाजेसाहेब रनाळकर, श्री संजय सुंबळे, विजय गावांदे या सर्वांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. संजय जोशी आणि सौ जयश्री मणी यांनी या कार्यक्रमाचे अत्यंत बहारदार असे सूत्रसंचालन केले. तर मंडळी, कसा झाला हा स्नेहमिलनाचा कार्यक्रम? जवळजवळ 5 ते 6 वर्षानंतर आम्ही सगळे एकत्र जमलो आणि अक्षरशः प्रत्येकाला एकमेकाला पाहून आनंदाचं भरता आलं. ज्येष्ठ मंडळी सुद्धा एकमेकांच्या सहवासाला, एकमेकांना पाहण्यासाठी आसुसलेली असतात याचा अनुभव आला. आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर परत जाताना सगळ्यांचे डोळे पाणावले. पुन्हा भेटू, पुन्हा निश्चित भेटू, पुन्हा अशाच प्रकारचा कार्यक्रम करू असं एकमेकाला सांगत आम्ही सगळ्यांनी एकमेकाचा निरोप घेतला, तो पुन्हा भेटण्यासाठी.